आता फार गाणं बाकीचे राहिलं मागे रोन भाऊ काय रुकत नाही एका दिवशी. जवळजवळ 10 वाजत आली. आताशी कुठं गडावर यांगायला सुरुवात केली चढायला. गड चढता आता जवळ 12 वाजतील असं वाटतंय, कारण की आता जेवढं दमलोय. गर्दी पण थोडी कमी होत चालली आहे. मागे बाळाला बिचारा घेऊन याला काय बिचारा सांभाळता येणार. ओम भाऊ कुठं राहिला सगळ्यात वेळ झाला ना तिकडे दादा आहे वाढला बिचारा आवरायला सगळं. इथं स्टँड टाकाय बघतोय. तुम्ही अजून अख्खा गड चढायचंय. मला काम फुटला नाही माझ्या टाकल्यात होत गरम गरम वाफा निघत आहे माझ्या पण. हे दोघं शक्य भाऊ नाही का वर हातला म्हणा एनर्जी खाचायचं नाही पण शेवटपर्यंत जायचं. डबल मार कशी होत आपली रंगीबिरंगी प्रिंटेड. इथंच गोंधळ घातला सगळा. टेंट मोडून टाकलाय नाही बरं. वर जाऊन काय गावतात झोपायचं असं करत होतं सरळ करायला गेलो का. चलो जाऊ वर आता. चालत पुढं तुम्ही. गाड्यावरती जाताना वरती रस्त्यावरती लाईटी लावल्यात. मध्ये मध्ये अंधार आहे त्याच्यामुळे काही क्लिअर दिसत नाही. तोंडावर घेतलं हा कुठं हा काला का बरं. पहिला महादरवाजा लागतोय पण त्याच्या आधी पूर्ण गर्दी दाबून धरलेली नाही का. वरती पण जास्त गर्दी झाली. सगळे जाम झालेलं आहे लाईन थोडी वाढलेली त्याच्यामुळे सगळ्यांची लाईन करायला लावली. आता इथून पर्यंतचा सगळी लाईन झाली आखी कपडे बिडे वाली हल्ली. बोललं नाही खाली नाही सगळे उभे आता रोन भाऊ जमले बसा. लगेच दमले कसं व्हायचं. महादरजवळ आलेलो चालायला गेला नॉर्मल फक्त 2 मिनिटं रस्ता आहे महादरजवळ जायला. पण ह्या लाईन जवळजवळ अर्धा तास चालायला लागेल. एवढी गर्दी झाली मग वरून नाही. प्रत्येक जण म्हणतोय वर जागाच नाही पण आपल्याला वर जायचंच आहे. जागा असू नसू. शिवरायांवरील प्रेम आहे आणि ते बघू वादळ सिंगल लाईन हा असं झालंय. तर कधी वर जातोय आणि पिठलं भाकर खातोय. टेंट लावून झोपतोय. मग थोडा पाहून खाऊन आलो तो पण वर जिरले. आता काय पोटात काहीच राहिलेलं नाही. त्यात सगळे माझ्या गोदाड्या बिदाड्या दिल्या. फार गरम झाले घामाने फार नको झाले. इकडे आम्ही आहे खूप बाजा बिछाना गायला व्हायला. काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं. आम्हाला काय वाटत नाही झोपायला काय नाही. बिछाना घेऊन सगळं वर चाललं आता. झालं थोडं राहिले. गर्दी एवढी आहे गर्दीमुळे डबल गरम होते. त्याच्या गोदाड्या बेकार. हा लागतो तो गाडाचा पहिला महादरवाजा. त्यानंतर खरं चढायला सुरुवात होती. रोहन ते पुढे गेले. त्यानंतर जर वरती जायचं म्हणलं टेंटला पण जागा राहत नाही. गर्दी एवढी आहे सगळे आधीच वरती गेलेले. यानंतर पायऱ्या पण अशा मोठ्याने नाही का. रोहन झालं पुढं दरवाजातून महादरवाजापर्यंत जेवढी चढाई करायला लागते त्यानंतर थोडीशी सपाट लागतं नाही का.
वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा चढायला आहे. त्यानंतर लागते ते सपाट वरती बाजारपेठ. हा पहिला महादरवाजा. हा दरवाजातून जायला एक अर्धा तास लागतो गर्दी नसेल तर 15-20 मिनटं भरपूर झाले. पोचलो आपण आता एक थोड्या वेळात पोचू होळीच्या मैदानावर. त्यानंतर बाजारपेठ पुढं. बाजारपेठ सकाळ लवकर बाजा बिस्तारा आवरून सकाळ लवकर जायला लागेल. लवकर जेवढं खाली लवकर येता येईल तेवढं लवकर येईल. नंतर पूर्ण गर्दी होती. दम काय लागला नुसताच घाम सुटलेला आहे. चार्जिंग मस्त फोनला अख्खा ब्लॉक होता आपला. चला त्यामुळे काय टेन्शन नाही. चार्जिंग खालून येताना आम्ही पॉवर बँक आणलेले आहे. टेंट आणले सगळे एकदम तयारी चालू आहे. फुल बंदोबस्त झालेलो आहे. आमची एनर्जी डाऊन झाली का थोडी एनर्जी डाऊन झाली पण काय आहे पहिलं नसल्यामुळं चढतात. एनर्जी बूस्ट घेऊ वरती गेलो एनर्जी बूस्ट घेऊ. नाही म्हणलं पण शेवटी झोपायची वेळ आली. एवढ्या पोटऱ्या भरल्यात बेकार. फुल जाम झालेलं सगळं त्यात गरम गरम डायरेक्ट खायला काढलेले. आता बुका पण एवढ्या लागल्यात. अजून थोडं राहिले आता. शेंगा वाजून त्यात ही फॅनची गर्दी. खालून बघतो वडापाव खाऊन आलतो. वरती तर काही खायला पण नाही का. येताना होतं थोडं एक बॉटल फक्त पाणी आणलं होतं. पण सतीश भाऊंनी काही आम्हाला सांगितलं पण बॅगेत शेंगा टाकून आणल्या होत्या. छुपा नियोजन होतं त्यांचं जरा. करून गेल त्या कुठेतरी काम आले. आता एवढी भूक लागली आहे त्यात थोडा शेंगांचा आधार. वड वाटतात. शेंगा खायला ये म्हणलं माय. कुठे चढाईनंतर शेवटी रायगडाच्या माथ्यावरती स्वर्ग म्हणून ज्याला ओळखला जातं असं रायगड. त्या रायगडावरती खाली पोहोचलोय. महेश सोनवणे थोडं वरती गेले की बाजारपेठ लागते. स्वर्ग म्हणतात तो हाच. खाली जर पाहिलं तर रोहन दादा इकडं एवढी भूक लागली असताना देखील पाण्याची बॉटल आता शेवटी इथं भेटली. ती पण विकत घ्यावी लागली. खाली मोफत देत होते पण ते आता संपल्या. आता विकत घ्यायला लागली. चला शेवटचे टप्पे होता आम्ही. मग आलोच आता. इथं बिस्किट कुठं आहे ना बरं 20 रुपयाला आहे आणि पाण्याची बाटली 30 रुपयाला आहे. त्याचं खरं तर रेट ना बिस्लरी 50ला पाहिजे बरोबर 40ला. इथं वर मोकळे ना माणसं फार नको होते. एवढं वजन एवढं आता किल्ल्याचे आम्ही महाराजांच्या वर पण वर आलोय. टोकावरतीच डायरेक्ट एवढ्या वरती डोक्यावर घेऊन यायचं. आणि जे इथं रेटसाठी बार्गेनिंग करतात ना त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे. मोठ्या मॉलमध्ये हॉटेलमध्ये एवढे पैसे घालवतात. इथं गरिबांसोबत एवढं बार्गेनिंग करतात. खरंच म्हणजे बार्गेनिंग करताना लाज वाटली पाहिजे. आलो शेवटी वरती. एवढा जमून सुख स्वर्गातलं सुख. गर्दी आहे तुफान. आता नेमकी इथं आले ते पुढे गेल्यात. आमचे टेंट नेमके त्यांच्याकडे दिले. त्यात फॅन लोकांची गर्दी सुधरून देत नाही. गडावरती मला तरी वाटते सगळे म्हणजे 2-3 तास तर फोटो काढण्यातच जातील. बरेचसे मावळे जे लवकर येऊन वरती झोप पूर्ण होय म्हणून आदल्या दिवशी काय आलेले. आम्हीच थोडं लेट झालोय. टेंट
टेंटसाठी जागा शोधतो आता. सगळीकडे टेंट मांडलेले आहे. आम्ही एवढं लेट आलोय टेंटला, तरी पुढले दाद्यान ते गेलेत पुढं. त्यांनी जागा धरून ठेवलेली आहे. जागा असेल तर ठीक, नाही तर मग असं झोपावं लागतंय. जशी जागा भेटेल तसे झोपलेले सगळे. सकाळ 9-10 वाजता राज्याभिषेक 16 असतोय. दम पण खूप लागलेला आहे, बोलता पण येईना. पुन्हा एकदा वरती आलोय गडावरती. आता टेंट लावायचंय पण टेंटला जागाच नाही. पोरं पण हरवल्यात. जागा आहे सुरुवातीला. आमच्या काही मित्र आले, त्यांनी जागा पकडून ठेवली होती. पण आता फोन साधण्या कोणते ना, आम्ही 11 जण होतो. या गाडीत आम्ही 6 जण होतो, गाडीत 5 जण होती. त्यात आम्ही 6 जण ज्या गाडीत होतो त्या गाडीतले 2 जण हरवलेले, पुढे गेले, फोन लागत नाही काय नाही. आणि जे दुसऱ्या गाडीत होते तर खाली जेवायला थांबले होते. ते अजून आता यातून गर्दी पण झाली ती. कुठपर्यंत आले कुठं थांबलेत काहीच माहिती नाही. आम्ही देऊन बसलेलो आहे मागं. पुढं कार्यक्रम चालू आहे समोर. कार्यक्रम ज्या स्टेजवर चालू त्याच्या मागच्या साईडला आहे मी तिच्या टेंटच्याकडे बसलो. एवढे टेंट लागलेले ना, तर पावले झोपलेले होते. फोनच्या चार्जिंग पण सांगायचं संपत आलेलं आहे आता. रेंज पण नाही इकडे वरती एवढे नाही माहिती. ब्लॉग होतोय का नाही पुढचा काय माहिती. त्याच्यामुळे आम्ही जसं 7-8 जाऊन आणलेले आहे तसे होतील. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवेल. आणि कार्यक्रम बघायला जाणार आम्ही आता. कार्यक्रमात गेलो, व्हिडिओ काढणं तर खूप अवघड आहे. एवढी गर्दी ना, सगळे उभं राहून बघतात ते. आणि जवळजवळ 20-30 मीटर स्टेजपासून लांब एवढी जायला लागली सगळी गर्दी. मग जागा तर काय नाहीच आहे. कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवणं थोडं अवघड जाईल. बघू तरी आम्ही प्रयत्न करून व्हिडिओ दाखवायचा. आम्ही आता इथं वर आलोय, पोचलो आहे. आणि पिठलं भाकर करायसाठी आम्ही 8 तास वेटिंग केले. आणि आता पिठलं भाकर गरम गरम होत आहे. आणि रोहनला तर काय भूक आवरत नाही. पुष्टेचं तर काय बोलायचंच नाही. काय वर आल्याला भात खाल्लेला आहे उमाने आणि मी. तुम्ही दोघांनी खाल्ले, आम्ही राहिले, आम्ही चौघे. हे आमचे मामाश्री. याला तर काही भूकच नाही लागली आज. हे बघा, अशा प्रकारे ना टेंट वगैरे लावले असतात आणि त्याच्यामध्ये जेवणाचा सोय होते उत्तम प्रकारे. आणि हे आहे मावशी, यांचं नाव विचारू आपण. मावशी, नाव काय होतं तुमचं? वैशाली महेश गावदाने. तुम्ही इथं दरवर्षी असता का? हो, दरवर्षी असतात. हे बाजारपेठ आहे. आपण इथं बघू शकता की इथं मुलांनी सगळ्या टेंट वगैरे लावला आहे. आणि याच्या बाजूला तिकडे होळीचं मैदान आहे. अशा इकडल्या सर्व मी नाही का आपल्या गावांच्या शेजारच्या गावात लोकांनी असे एक उदरनिर्वाहाचा व्यवसाय केला जातो. गरम गरम पिठलं आणि तांदळाची भाकर आणि कांदा, कसल्या प्रकारची चटणी आहे. आमच्या दादाने तर केलं चालू. यांनी तर कांदा मसाला आहे. कशी आहे भाऊ, टेस्ट बिस्ट कशी काय? एक खाऊ दे ना, खाऊ दे. एकदम क्वालिटी टाक बरं. सुक म्हणतात ते. काय म्हणून जेवणाची आठवण आली. घरच्यापेक्षा 1:15 झालेत. झोपायच्या तयारीत आहे आम्ही. जेवण वगैरे आलेलो नाही का आता. जेवण पण मस्त झालं. आता आरामात झोपायचंय. मिक्स होईल कधी एक लाव ना पहिला. टेंटचं उद्घाटन करायचं आपलं. गोडतो का असा गोडला आवड आहे म्हणा आमच्या. इथे काड्या काढा. काड्या वगैरे काढा आता. सकाळ लवकर उठून परत गड खाली उतरायचंय. आता 1-2-3 तास झोप होईल झाली तर तिथं पार काटाळे जागा भेटत यायला त्याचे. कॅपॅसिटीच नाही राहिली आता. टेंट लावायची तयारी सतीश भाऊ चालले. आमच्या तर बार कामरा गेल्यात. जिरली आमची. अरे काड्या मोडले काय नको रे. मोडले त्याच्यावर झोप आता टेंटवर. काडी मोडली आहे पहिलीची. मी आता हात लावलाय ते बघ. किल्ले एक पण काडी हात लावला. हाय ओके सर. पहिलेच मोडलेलं आहे. ही माय ढकली त्यात काय झालं. त्याच्यावर बसायला सरळ काय झालं मला काय आमन भाऊ खालून जाऊन तुम्ही आम्हाला बरोबर चुना लावलेला आहे. चुकीचा टेंट पद्धतशीर लावलेला आहे. कुठला टेंट दिला आम्हाला. शेवटी आम्हाला अशी झोपायची वेळ आली बघा.
काय मोठा साप डोक्याला खरोखर तुटलाय बाबा बाबांनो माही गोदडी आहे. रुंदा ऐक ना मी ते सांगू होतो दिवस ते लांब नको बिकून देऊ सापडला खूप प्रयत्नाने आता टेंट उभा राहिलाय आणि आता फायनली चैन ओढतोय टेंटची आम्ही आता निवांत झोपणार आहे. अरे चैन जाऊ ना पण आता पण काय सापडली